नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बीबीच्या कालच्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत. एक सिरियस विषय. ज्यांनी कुणी नोटीस केला असेल किंवा ज्यांनी कुणी कालचा भाग बघितला असेल तर त्यांच्या हा लक्षात येईल की हा विषय मी का बोलतोय आणि का बोलला पाहिजे. तर काल अशी घटना घडली की ज्यावेळी निक्की, आता बघितलंय आपण किती जेव्हापासून वर्षातही कॅप्टन झालेले आहेत, बनलेले आहेत, तेव्हापासून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते प्रत्येक गोष्टीत. काही कामं नेमून दिली तर करत नाही, एखादी गोष्ट जर एखाद्या ठिकाणी उचलली असली तर ती परत त्या ठिकाणी ठेवत नाही. ती म्हणते की मला तुम्ही कॅप्टन रूममध्ये जाणार नसला तर मी जाऊन बसते. अशा प्रकारे ती मनमानी करते, काही वाटेल ते बोलते. तर तिने असंच काल सगळे तिच्या विरोधात बोलत असताना की कॅप्टनला तुम्ही कॅप्टनचं ऐकत नाही, तुम्ही काय काम करणार नसला तर तुम्हाला जेवायला तरी कसं द्यायचंय, अशावरून वाद झाला. अशा वादांमध्ये तुम्ही स्पर्धक आहे, बरोबर आहे, तुम्ही एकाच घरामध्ये राहताय, वाद होणार, वाद मुद्दाम केले जाणार फुटेजसाठी, मान्य आहे. पण तुम्ही परस्पर भांडा, एकमेकाला बोला, एकमेकांना काय बोलायचं ते बोला, समोर समोर भिडा. पण तुम्हाला कुणी अधिकार दिला की दुसऱ्याच्या बापाबद्दल बोलायचा? ही निक्की उठेल सुटेल त्याला कुणाचा बाप काय करतो बघते, कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही. वर्षा साईंना सुद्धा ती चक्क बोलली की कुणाच्या बापात हिंमत नाही मला इथून उठवायची किंवा मला इथून हे करायची. एवढी हिंमत आली कुठून ह्याच्यामध्ये? हा बिग बॉस सुद्धा, मला या बिग बॉसला सुद्धा सांगायचं की बाबा तुम्ही जरा सुद्धा तिला काही बोललं नाही, तिला काही सांगितलं नाही, उद्देश केला नाही. इतर वेळी सगळ्यांना बोलत असतात तुम्ही असे का बसले, तुम्ही असे का हसले. धनंजय दादा परवा ते अभिजित जॅकेट देत असताना थोडस हसला अंकिताकडे बघून, तर लगेच धनंजय तुम्हाला खूप हसू येते का, काय ते मी सांगू का, असं म्हणून बोलता. मग ह्या पोरगीला का नाही बोलत तुम्ही? लाडाची आहे का तुमची? तिला इतरांचा बाप काढायचा कुणी अधिकार दिला? आणि या ठिकाणी मी धनंजय दादाला मानतो, धनंजय दादाला सॅल्यूट करतो, कारण धनंजय दादाने बाजू घेतली सगळ्यांची आणि तो बोलला त्या ठिकाणी की निक्की तू इतरांना बोल, त्यांना परस्पर बोल, त्यांचे तोंडावर त्यांना काय बोलायचं ते बोल, पण त्यांच्या घरच्यांना मध्ये आणायचा किंवा बापाला मध्ये आणण्याचा अधिकार तुला नाही, तुला किंवा कुणालाच नाही आहे. बाप हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, प्रत्येकाला जिव्हाळ्याचा विषय, आणि तू त्याच्यावर भाष्य करू शकत नाहीस, असं धनंजय दादाने डायरेक्ट तिला सुनावलंय. तुझा बाप कुणी काढला तर तुला चालेल, तुला आवडेल का? आता पूर्ण महाराष्ट्र काढतोय, मग बाहेरून प्रत्येकाला बोलणार आहेस का? तुझे आई वडील पण घरी बघत असतील ना शो, तो त्यांनी बोलतील की काय संस्कार दिले आम्ही हिला. अरे यार, जरा मेंटॅलिटी बाळगा, बोलताना भान ठेवा, मर्यादा ठेवा. मी म्हणतो तुमच्या तुमच्या वयाचे आहेत, तुमच्याशी कम्पीट करतायत, त्यांना तुम्ही काय बोलताय ठीक आहे, ते एखाद वेळेस बाब लपली जाईल, पण वर्षाताई, पॅडी दादा हे तुमच्यापेक्षा वयानेही मोठे आहेत, अनुभवानेही मोठे आहेत, आणि त्यांच्याकडून तुम्हाला तसं कोणत्याही प्रकारचं भाषा येत नाही, तर तुम्ही कसं काय त्यांना असं बोलू शकता? याच गोष्टीसाठी तुझं वोटिंग आहे ना निक्की, तर बघ, चेक कर, बॉटम 3 मध्ये आहेस तू, टॉप 3 मध्ये नाहीस. तुझा जो गैरसमज झालाय ना, तुझ्या मेंदूमध्ये जो व्हायरस शिरलाय ना, त्याला अँटीडोस दे वेळीच, नाहीतर मग तू करप्ट होणार घरातून. महाराष्ट्रातून सगळ्यांच्या मनातून करप्ट झालेस, पण घरातून करप्ट होणार. बिग बॉसला कधी ना कधी तर डिसिजन घ्यावाच लागेल. निक्की हाय म्हणून जर सांभाळत बसले तर बाकीचे गेले तर शो कोणीही बघणार नाही. अरे तुम्ही सगळे शिकलेले, मोठी मोठी डिग्री घेतलेले, एवढं सुशिक्षित घरातले तुम्ही. तिथे एक मुलगा आहे सूरज नावाचा, तो शाळा सुद्धा शिकलेला नाहीये, 8वी पासून सोडले त्याने शाळा, त्याच्या डोक्यावर आई वडिलांचा हात नाहीये, तरीही त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याने आजपर्यंत त्या शो मध्ये कुणालाही म्हणतोय मी, इतक्या वरच्या थराला जाऊन कधीच बोललेलं नाहीये. इवन टास्क मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची जर तक्रार झाली त्यामध्ये सुद्धा तो कधीच असे विषय मध्ये आणत नाही की जेणेकरून काहीतरी चुकीचं दिसेल. आणि वर्षातही तुम्ही त्याला नॉमिनेट करताय आणि ह्या निक्कीला सोडताय, आणि वर्ण मग तिच्याच नावाने ठोकताय घरामध्ये. भोगा तुमची फळं.
जरा समजून घेण्याची गोष्ट आहे. सूरजला इतके लोक का प्रेम करतायत? सूरजसाठी इतके वोटिंग का होतंय? त्याच्यामधून आहे ना, महाराष्ट्राच्या मातीतले एक आई वडील मुलाला जसं बघू इच्छितात ना, की असा मुलगा आमचा असावा, तसा तो सूरज वागतोय, दिसतोय, म्हणून त्याला मतदान होतंय, म्हणून त्याला वोटिंग होते. तुम्ही सगळे एका बाजूला ठरता वोटिंग मध्ये, तुम्ही सगळे एका बाजूला होता आणि सूरज एका बाजूला होतो. तर निक्की बाई बाई सुधर. कारण इतरांना बोलताना भाषेचं भान ठेव. आणि हा मुद्दा जर रितेश दादांनी या आठवड्यात विकेंडला जर उचलला नाही, तर महाराष्ट्र मग रितेश दादाला माफ करणार नाही. कारण आतापर्यंत रितेश दादाबद्दल निगेटिव्ह कमेंट्स ही पॉझिटिव्ह कमेंट्स पेक्षा जास्त येत आहेत, की शो स्क्रिप्टेड आहे, स्क्रिप्ट वाचून दाखवतो रितेश दादा. तर प्लीज रितेश दादा, तुझा हा जो लावलेला आरोप आहे तो पुसण्याचा तुला चान्स आहे. त्या निक्कीला बोल, तिला समजाव, जान्हवी सारखी शिक्षा तिला दे, तरच महाराष्ट्र खुश होणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी बोललेला मुद्दा जर तुम्हाला पटला असेल, मी बोललेलं वाक्य न वाक्य तुम्हाला समजलं असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून निक्कीपर्यंत पोहोचेल. एवढं शेअर करा. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज. याने मला सपोर्ट मिळेल आणि लवकरच माझा 500चा टप्पा हा पार होईल. धन्यवाद.